बारामती शहरात सध्या कमर्शियल गॅस टाक्यांचा पुरवठा कमी झाल्याची चर्चा असून त्याचा परिणाम घरगुती गॅस टाक्यांवर होत असल्याचं बोललं जात आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणावपूर्ण परिस्थितीमुळे गॅस पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याचे काही जण सांगत आहेत। विशेषतः अमेरिका आणि इस्रायल यांच्याशी संबंधित युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम इंधन व गॅस बाजारावर होत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा कमी होत असल्यामुळे काही व्यावसायिकांनी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करण्यास सुरुवात केल्याचं बोललं जात आहे। हॉटेल, धाबे, खाद्यपदार्थ विक्रेते आणि काही लहान उद्योगांमध्ये घरगुती सिलेंडर वापरले जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। त्यामुळे घरगुती ग्राहकांना गॅस मिळण्यास अडचणी निर्माण होत असल्याचा आरोपही काही ठिकाणी केला जातोय। बारामतीमध्ये गॅस वितरकांकडे आज नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान अनेक ग्राहकांना गॅस बुकिंग केल्यानंतर लगेच सिलेंडर मिळत नसल्याचा अनुभव येत आहे। काहींना 21 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच गॅस मिळेल असा संदेश संबंधित कंपनीच्या अधिकृत पोर्टलवरून मिळाल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे। तथापि गॅस वितरण कंपन्यांकडून ग्राहकांना घाबरून जाण्याची किंवा वितरकांच्या कार्यालयात अनावश्यक गर्दी करण्याची गरज नसल्याचं सांगितलं जात आहे। नियमानुसार ठराविक कालावधीनंतर सर्व ग्राहकांना गॅस उपलब्ध करून दिला जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे। दरम्यान शहरात काही व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर वापरले जात असल्याची चर्चा होतीये। मात्र यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा तपासणी करण्यासाठी कोणतेही विशेष पथक सक्रिय नसल्याचंही बोललं जात आहे। त्यामुळे घरगुती गॅसवर व्यावसायिकांचा डल्ला वाढत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होतीये। या संपूर्ण प्रकाराबाबत अधिकृत पातळीवर स्पष्ट माहिती समोर येणं गरजेचं असून प्रशासनानं याकडे लक्ष देऊन परिस्थितीची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। तसेच घरगुती ग्राहकांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी योग्य उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।